ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। आळंदीची सुरुवात होते इंद्रायणी नदीपासून। असं म्हणतात की माऊलींच्या अस्तित्वामध्ये ही नदी आजही शांत आणि संथपणाने वाहते। प्रत्येक वारकरी मंदिरात जाण्यापूर्वी या नदीच्या किनाऱ्यावर, या घाटावर येतो आणि मग मंदिराकडे जातो। ही फक्त नदी, हा फक्त घाट किंवा या फक्त दगडाच्या पायऱ्या नाही आहेत, तर आनंद आणि भक्तीचा हा खरा साक्षीदार आहे। या घाटावर आल्यानंतर सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे? इथं आल्यानंतर पुण्या मुंबईची धावपळ, गोंधळ, त्याच्यानंतर ती लाईफस्टाईल, ते सगळं एका सेकंदामध्ये शांत होऊन जातं। या पाण्याचा आवाज, दूरवरून ऐकू येणारा टाळांचा आवाज ऐकला ना की इथून लगेच मंदिराकडे प्रस्थान करावंसं वाटतं। चला तर आता मंदिराकडे निघूया। एकविसाव्या वर्षी आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय हेच आपल्याला लवकर समजत नाही, पण ज्ञानेश्वर माऊलींनी 21व्या वर्षी समाधी घेतली आणि त्याच्या आधीच त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली। 1296चा तो काळ, इतकी वर्ष, शतकं उलटून गेली, पण आजही ज्ञानेश्वरी आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला बघायला मिळते। हेच ते ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे, जिथे संजीवनी समाधी त्यांनी घेतली। आणि या मंदिराचा परिसर म्हणजे आळंदीचा परिसर। आणि आता आषाढ महिना सुरू होणार आहे आणि सर्व वारकरी भक्तांना वेध लागले ते म्हणजे वारीचे। आणि वारीचं प्रस्थान सोहळा जो होतो तो याच मंदिरामध्ये होतो। इथेच पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातात आणि पंढरपूरच्या दिशेने वारी प्रस्थान होते आणि सगळे भक्त या इथे जमतात। लाखोच्या संख्येने, कोणतंही आमंत्रण निमंत्रण नसतं, सगळे लोक इथे येतात आणि इथून वारीच्या दिशेने निघतात। असा हा संपूर्ण परिसर आणि या सगळ्या परिसरामध्ये आजही भक्तांची रेलचेल सुरू आहे, वारीची तयारी सुरू आहे आणि प्रसन्न वातावरण झालंय, आनंदाचं वातावरण झालंय। आणि आता मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जाऊ। तुझी छत्र सावली हो, भजन तुझ्या पावली माऊली 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 माऊली। माझ्या पाठीमागे तुम्हाला तो पिंपळ दिसतोय ना, त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात। आता याला सुवर्ण पिंपळ का म्हणतात? कारण की ज्ञानेश्वर महाराजांची जी आई होती रुक्मिणी, त्यांनी त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या आणि त्या 1.25 लाख प्रदक्षिणाचं अंतर जेव्हा आपण मोजतो तेव्हा ते 240 किलोमीटर होतं। आणि जर बघायला गेलं गंमत अशी आहे की आळंदीपासून पंढरपूरचं जे डिस्टन्स आहे ते सुद्धा 240 किलोमीटर आहे। म्हणजे त्या माऊलीने पिंपळाला ज्या प्रदक्षिणा घातल्या, म्हणजे त्यांनी आळंदी टू पंढरपूर ही वारीच केली। विठ्ठल 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 विठ्ठल। हा जो मंदिराच्या प्रांगणातील आजन वृक्ष आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की माऊली जेव्हा समाधी घ्यायला चालले होते तेव्हा त्यांनी जे रोवलं होतं त्याचंच हे भलं मोठं वृक्ष झालेलं आहे। आणि या वृक्षाबद्दल असं सांगितलं जातं की या वृक्षाच्या खाली आपण जो काय अभ्यास करेल तो अभ्यास त्याला आयुष्यभरासाठी लक्षात राहील म्हणून। आणि त्याच्या समोरच हे जे कोरलेलं आहे, ही संपूर्ण ज्ञानेश्वरी इथे कोरलेली आहे आणि ज्ञानेश्वरीचं पठण या आजन वृक्षाच्या खाली बसून वारकरी करत असतात। आळंदीची हा जो प्रवास आहे हा जेवढा आध्यात्मिक आहे तेवढाच हा इथल्या मातीशी जोडला गेलेला आहे। आता वारीचं वेध लागलेलं आहे, असंख्य वारकरी आळंदीमध्ये एकत्र येणार आहेत। कशासाठी? तर ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या पादुका आहेत त्या विठ्ठलाच्या भेटीला घेऊन जाणार आहेत।
आणि हा 18 दिवसांचा प्रवास, ही जी 18 दिवसांची जी वारी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी एक नवीन अनुभव, एक नवीन भक्तिमय वातावरण प्रत्येक वारकऱ्याला मिळणार आहे. आणि हा 18 दिवसांचा जो अनुभव आहे हा त्यांचा वर्षभरासाठी एक भक्तीचा साठा असणार आहे. आणि अशा पद्धतीने या आळंदी शहरामध्ये आल्यानंतर जो भक्तिमय अनुभव मला झाला आहे त्या अनुभवानंतर मला एकच गोष्ट आठवते आणि मुखातून एकच शब्द निघतो, तो म्हणजे रामकृष्ण हरी, माऊली माऊली. माऊली माऊली